आझाद मैदानात आंदोलकांची मोठी गर्दी झाली। रस्ते रिकामे करण्याचे हायकोर्टाने आदेश दिलेत। कोर्टाच्या आदेशानंतर आंदोलक मुंबई बाहेर जाणार का हा आता प्रश्न आहे। जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे आणि राज्यभरातून आंदोलक मुंबईत येतच आहेत। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडून। विकास, गेले 5 दिवस झाले तुम्ही हे आंदोलन कव्हर करताय। रोजच्या रोज आंदोलकांची संख्या वाढायला लागली, मात्र आता या आंदोलकांना मुंबई सोडण्याचे आदेश दिलेत। काय चित्र दिसतंय? आंदोलक म्हणतात आम्ही जाऊ मुंबई बाहेर। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील जे आहे अमर उपोषण करताय। आजचा 5वा दिवस आहे। मनोज जरांगे पाटील काही वेळामध्ये ते उठले होते। डॉक्टरांकडून सुद्धा जे आहे वैद्यकीय तपासणी करायचा नकार दिला होता। थोड्याच वेळामध्ये डॉक्टर पथक जे हॉस्पिटलचे पथक ते पुन्हा एकदा दाखल होणार आहेत। तसेच पावसाळा येत पाऊस सुरू होत असल्यामुळे तिथे शेडची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे आज कोर्टात सुनावणी 3 वाजता आहे। त्या सुनावणीमध्ये नेमकी काय बोलतात मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर थांबा अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत मराठा बांधवांना दिल्या होत्या। मात्र आम्ही मुंबई सोडणार नाही, काही झालं तरी आम्ही आझाद मैदान किंवा मुंबई सोडणार नाही असा निर्धार जे आहे मराठा बांधव व्यक्त करता दिसून येतो। त्यामुळे सरकारने किती दडपशाही केली तरी आम्ही मुंबई सोडणार नाही। जोपर्यंत मनोज जरांगे पाटलांचा निर्णय होत नाही, आज जोपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात सरकार कुठलीही भूमिका घेत नाही तोपर्यंत आझाद मैदान किंवा मुंबई सोडणार अशी भूमिका जे मराठा समाज बांधव व्यक्त करता दिसून येतो। आझाद मैदानामध्ये सकाळी पाहू शकतात मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे। 5 वाजल्यापासून जे आहेत मोठ्या संख्येने मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जे आहे मराठा बांधव उपस्थित झालेला आहे। आज गौरी गणपतीचं विसर्जन होणार आहे, त्यामुळे महिलांची संख्या सुद्धा ही उद्या मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढणार आहे। कारण इकडे पाहू शकता आझाद मैदानात कसा जोश उत्साह आपल्याला पाहू शकता। पाटील उठल्यानंतर जो आहे उत्साह जो आहे तो आपल्याला आझाद मैदानामध्ये पाहायला मिळतोय। ठीक, विकास, तुमचा आवाज तिथल्या सगळ्या आंदोलकांच्या आवाजामुळे तुमचा आवाजही नीटसा आमच्यापर्यंत पोहोचत नाही। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।